झटपट कृती आणि भन्नाट चव, अगदी प्रवासासाठी, डब्यासाठी किंवा घरच्या जेवणासाठी परफेक्ट असलेली ही तिखट पुऱ्यांची रेसिपी. चला तर मग आपण पाहूयात. इथे मी गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि चणा पीठ घेतलेलं आहे. हे सर्व आपण छान आता मिक्स करून घेऊया. त्यात आता हे जिरं पावडर, धना पावडर, हळद, ठेचा, तीळ, ओवा हातावर चोळून घेतलेला आहे, म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो या पिठामध्ये. हे सर्व मी आता घालून घेते. चवीनुसार मीठ घालते. आता इथे मी भरपूर कोथिंबीर घालून घेतलेली आहे. हे सर्व आपण आता छान मसाले पिठामध्ये चांगले मिसळून घेऊयात. यामध्ये आता मी गरम न करता 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. आता हे सर्व तेल आपण ह्याला छान पिठाला चोळून घेऊयात, म्हणजे ते सगळीकडे चांगलं लागलं जातं पिठाला. आता आपल्याला ह्याचा एक घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. एकदाच पाणी ओतू नका. हे आपल्याला पुरीसारखं थोडं घट्ट पीठ ठेवायचं आहे, म्हणजे ते तेलात छान फुगले जातात पुऱ्या. तुम्ही बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे. इथे आता मी पुऱ्या बनवायला घेते. आता इथे मी पुरी बनवण्यासाठी ही जी चपाती लाटत आहे ना, ती जास्त पातळ किंवा जास्त जाड पण लाटत नाही, मीडियम लाटायची आहे आपल्याला. नाहीतर मग ती तेलात गेल्यावर चांगली फुगणार नाही. ह्याला आपल्याला थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता. ही पुरी जर तुम्हाला प्रवासात किंवा डब्यासाठी द्यायची असेल तर ही जास्त कुरकुरीत करू नका, नाहीतर मग ती जास्त दिवस टिकणार नाही. ही सॉफ्टच ठेवा. ह्या रेसिपीचे जर तुम्हाला अचूक प्रमाण पाहिजे असेल आणि सर्व डिटेल्स किंवा टिप्स पाहिजे असतील तर व्हिडिओ खाली जे त्रिकोणी बटन दिले आहे त्याच्यावर क्लिक करा.